पूजेची सगळी तयारी झालेली आहे. कन्येला बोलवावं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांतो पिवाय स्मृत पुंडरीकाक्षं सभाभ्यंतर शुचि पुंडरीकाक्षं पुमात्. बेटा मणिकर्णिके, सत्यनारायण देवांचा आशीर्वाद घे. महर्षी सूत असे सांगतात, साधुनाम वैशाने आपल्या मुलीच्या विवाहासाठी सत्यनारायण देवांची पूजा केली आणि वसा घेतला की मी 16 सोमवार सत्यनारायण देवांचं व्रत करेन. ज्या व्रतामुळे त्याच्या पुत्रीला संपन्न वर प्राप्त झाला, परंतु विस्मरणाने त्याने व्रताचं उद्यापन केलं नाही. म्हणूनच कोणताही नवस बोलला तर त्याचं उद्यापन जरूर केलं पाहिजे. पंडितजी, जर कन्येला काही अपशकुन झाला असेल तर काही निवारण आहे. तुझा उजवा हात पुढे कर. बेटा, हे तुझ्या होणाऱ्या पतीसाठी रक्षा कवच आहे. ह्याच्यामुळे तुम्हा दोघांच्या विवाह प्रक्रियेत कसलीही अडचण किंवा विघ्न येणार नाही. लक्षात असू दे, चुकूनही ह्या दोऱ्याला तुझ्या बोटांवरून काढू नकोस. या अल्लाह, यांनी तर शरबत पिऊन टाकलं. आता काय होणार? कसला विचार चाललाय? काही नाही हुजूर, बस असंच. नाही, काहीतरी आहे ज्यामुळे नाराजी आहे. हो हुजूर, आहे की. आज जी चाहत आहे की मी इतकं नृत्य करावं की आपल्याला आमच्या नृत्याशिवाय दुसरं काहीच याद राहू नये. यात त्याला ठेवलं जातं ज्यांचं विस्मरण होऊ शकतं. तुमच्या नृत्याने तर गंगाधर रावाला प्रभावित केलं होतं. जर तुमच्या नृत्यामध्ये तीच दिलखेचक अदाकारी सामील झाली तर
कुठे चाललात? खुदा के लिए कुठे जाऊ नका हुजूर. तुम्हा दोघींना माझ्यावरच नव्हे स्वतःवरही संशय घ्यायची आदत आहे. अहो, दुसऱ्यांवरही यकीन करायला शिका. लच्छो जो विडा उचलते ना त्याला अंजाम पर्यंत नेण्याची ताकदही बाळगून असते. लच्छो, तुला तुझ्या चालबाजींवर विश्वास आहे. आम्हाला संदेह आहे मोतीबाईवर की ती हे करू शकेल. मोतीबाई गंगाधर रावांवर प्रेम करते आणि प्रेम करणाऱ्या आपल्या प्रियकराला संपवण्याच्या ऐवजी स्वतःला संपवण्याचा विचार करतात. मोतीबाई पूर्णपणे माझ्या मुठीत आहे. तिला याची खात्री करून दिली आहे की या मामूली अशा जडीबुटीने गंगाधररावाला थोडी थोडी चक्कर येऊ लागेल आणि तो प्रत्येक क्षण तुझ्याच जवळ राहील. पण याने पिठूरला जाणारा शकून तर थांबू शकत नाही ना. त्याचा प्रबंध झाला आहे. काय? सांगण्यात काय लाभ? स्वतः आपल्या डोळ्यांनीच पहा. हे आता सगळं गाडीत नेऊन ठेवा. आम्हाला लवकरात लवकर पिठूरला पोचायचंय. हा, चला जा जा. प्रधानजी, सगळा प्रबंध झालाय ना? श्रीमानजी, कानपूरहून सायमन फ्रेझर आणि कर्नल स्पेअर आले आहेत. त्यांना महाराजांना भेटायची इच्छा आहे. त्यांना म्हणावं की महाराज आता विश्राम करीत आहेत. जी. नरसिंगरावजी, अचानक कानपूरहून कोण आलाय? श्रीमानजी, ते म्हणतात की त्यांना महाराजांना भेटायचंच आहे. जाऊन सांग त्यांना म्हणावं की आमच्या महाराजांना त्यांच्या आज्ञेशिवाय कोणीही भेटू शकत नाही. जी. मी माफी मागतो मिनिस्टर, पण एक खूपच इम्पॉर्टंट मॅटर आहे. हे बघा, आपल्याला जो काही संदेश द्यायचा आहे तो आपण आम्हाला द्यावा. आम्ही तो महाराजांपर्यंत पोहोचवू. नाही नाही मंत्रीजी, हे सिरियस मॅटर आहे. द ईस्ट इंडिया कंपनी, युअर एक्सलन्सी, या मॅरेजमुळे खुश नाही आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की जर आमच्या महाराजांनी विवाह केला तर तो आपल्याला विचारून करावा. नाही नाही, आम्हा कोणाला पण महाराजांच्या मॅरेजमुळे कसलाच प्रॉब्लेम नाही आहे. तर मग समस्या काय आहे? युअर मॅजेस्टी, ज्या मणिकर्णिकेच्या बरोबर मॅरेज करणार आहेत तिने पिठूर आणि कानपूर मध्ये लॉ अँड ऑर्डर अनेक वेळा ब्रेक केलेला आहे. या पुऱ्या स्टेट मध्ये बंडखोरीचं सिच्युएशन क्रिएट झाला होता. जराशी नॉटोरियस. कर्नल स्पियर, तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडत आहात. मणिकर्णिका झाशीच्या होणाऱ्या महाराणी आहेत. त्यांचं नाव सन्मानाने घ्या तुम्ही. आय एम सॉरी मिनिस्टर, पण या मामल्यामध्ये मी काहीच नाही करू शकत. पिठोर कमिशनरीने आम्हाला मणिकर्णिकेच्या बेकायदेशीर ऍक्टिव्हिटीजच्या लिस्ट दिली आहे. यासाठी आम्ही या मॅरेजला नाही मानू शकत आणि शिवाय या लडकीला क्वीन ऑफ झाशी नाही मानू शकत.
परवरदिगार, रहम कर. हे मी काय करून बसले. या अल्ला, यांना काही होऊ नये. माफ करा, आम्हाला हुकूम दिला गेला आहे की कुणीही आत जाऊ शकत नाही. दूर हो माझ्या वाटेतून. अहो थांबा, अहो थांबा म्हटलं ना. हे पहा आपण. तस्लीम. आम्हाला महाराजांशी त्वरित काही महत्वाचं बोलायचंय. रघुनाथ साहेब, हुजूर गंगाधर रावांची तब्येत काही ठीक नाहीये. काय झालं महाराजांना? काही खास नाही, बस अचानक चक्कर आली होती. चक्कर? मग आपण आम्हाला कळवलं का नाहीत? ते आम्हाला वाटलं की काही वेळा आराम केला तर ठीक. आपण त्वरित राजवैद्यांना बोलवायला हवं होतं. मी बोलावून आणतो. नीट पाहून घ्या मोरोपंत, शकुनात काही कमतरता तर नाही राहिली ना? वहिनी साहेब, असं काय बोलताय आपण? उपकारांची परिभाषा शब्दात कशी मांडू मी? सेवकाने हा स्वप्नातही विचार केला नव्हता की ह्या दिनहीनाच्या पुत्रीचा शकून श्रीमंत सरकार अशा भव्यपणे धाडतील. मोरोपंत, या समयी जर तुम्ही माझं हृदय पाहू शकला असता तर जाणवलं असतं की ते किती दुःखी आहे. हा कसला शकून आहे? जर मी पुण्यात असतो तर आमच्या मनूचा शकून असा गेला असता? तिथे तर वाईट वाटून घेऊ नका बाजीराव. अशा निर्वासित जीवनात अशा प्रकारचा शकून राजे महाराजे नाही धाडू शकत. मनुताई, चल मनुताई, खेळायला जाऊया. अगं, कुठे घेऊन चाललीस हिला? आम्ही खेळायला जातोय. मनुताई मला तीर चालवायला शिकवेल. नाही बाळा, आता हिचा विवाह ठरलाय ना. मग काय झालं? जिचा विवाह ठरला तिने खेळायचं पण नाही का? अण्णासाहेब बघा ना, नाही जाऊ देत आम्हाला. प्राची, एकदा सांगितलं ना बाळा. नाही वहिनी साहेब, नाही जाऊ द्या तिला. 2-4 दिवसांची तर सोबत अजून आहे. जा खेळायला जा. झाशी नरेशांचा शकून येण्यापूर्वी आपली संपूर्ण तयारी झाली पाहिजे. हो बाजीराव. कुबजा, विस्ताव आण, विस्ताव. पाहिलात माझा करिश्मा? पाहिलं ना, आम्हाला वाटलं नव्हतं की मोतीबाई हे करू शकेल. ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखते जाइए. गंगाधर राव झांसीच्या राजाच्या गादीवर सिर्फ कुछ दिनों का मेहमान है. जानकीबाई, तुम्हाला संशय होता ना आमच्यावर? काळजी वाटत होती या गोष्टीची की शकून पिठूरला पाठवला जाईल. शकून घेऊन जाणारे स्वतःच डोकं धरून बसलेत. वहिनी साहेब, आपल्याला काय वाटतंय? भोपटकरजी आणि रघुनाथ सिंग
हे नातं इतक्या सहजासहजी सोडून देतील? आम्हाला तर काही करायची गरजच नाहीये. मनुताई, तू हा धागा कशाला सोडवतेस? काही नाही होत प्राची, मी पुन्हा परत बांधेन हा.